नमस्कार, माझे नाव आहे कल्याणी बापूसाहेब यादव, इयत्ता 5वी. एखादा गुरु हा मेणबत्तीसारखा असतो, जो इतरांचा मार्ग प्रकाशण्यासाठी स्वतः जळत राहतो. प्रथमतः गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरुपौर्णिमेच्या आजच्या या विशेष दिवशी विश्वातील सर्व गुरुजनांना माझा कोटी कोटी प्रणाम. ज्या गुरुने आपल्याला व्यक्तिमत्वात घडविले त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान हे अतिउच्च आहे. आपल्या शास्त्रांमध्ये गुरूंची महती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः अशा प्रकारे गायली आहे. अर्थात गुरु म्हणजे ब्रह्म, विष्णू आणि महेश. गुरु हे ईश्वराचे 2 रूप असतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. जीवनाच्या प्रत्येक वळणावर योग्य मार्गदर्शन करणारे, जीवन जगण्याच्या योग्य कला दाखवणारे महानायक म्हणजे गुरु होय. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडके बनवतो, त्याप्रमाणे गुरु मानवरूपी व्यक्तिमत्वाला घडवितात. आई वडील हे आपल्याला पंख देतात, परंतु भरारी मारण्याचे काम गुरुच करतात. मित्रांनो, आता काळ बदललेला आहे, शिक्षण पद्धत बदललेली आहे, परंतु गुरु आणि शिष्याचे नाते पवित्र आहे. जीवनात अनेक गोष्टी मी शिकली, अन्यायाविरुद्ध लढायला शिकली. मी सर्वांची ऋणी आहे व ऋणी राहील. जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते की गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे. गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे, मोल आयुष्याचे जाणून घ्यावे. गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे, चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे, चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे. एवढे बोलून माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. ईश्वरी गाडे.